नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. देवाऱ्यात सर्वात महत्त्वाची देवघराची दिशा असते. तर देवघरात आपण सर्वात आधी म्हणजे देवघर तुमच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवघरात देवपंचायत पद्धत शास्त्रात पंचायतन मांडणीला खूप महत्त्व आहे. याला मध्यभागी मुख्य कुलदेवता आणि चारी बाजूंनी विष्णू, शिव, गणपती, सूर्य आणि देवी यांची मांडणी केली जाते. गणपतीचे स्थान. गणपती हा प्रथम पूजनीय आहे. त्याला नेहमी देवांच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला स्थान द्यावे. गणपतीची पूजा मूर्ती बसलेल्या स्वरूपात असावे. कुलदेवता आणि कुलदैवत. आपल्या घराच्या कुलदेवतेच्या आणि कुलदेवांचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्याच्या मध्यभागी किंवा वरच्या स्थानी असावेत. त्यांच्या आशीर्वादाने घर चालते. मूर्तींचा आकार आणि संख्या. देवाऱ्यात मूर्ती खूप मोठ्या नसाव्यात. साधारण 2 ते 4 इंच. देवाच्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका. गणपती किंवा बाळकृष्ण कधीही 2 ठेवू नका. शंखांची जागा. शंख महालक्ष्मीचा भाऊ मानला जातो. शंख नेहमी देवांच्या डाव्या बाजूला आपल्या उजव्या हाताला ठेवावा. त्यांचे टोक देवांच्या दिशेला असावे. कलश स्थापना. पाण्याचा कलश नेहमी देवाऱ्याच्या उजव्या बाजूला ठेवावा. कलश हा वरून देवांचे प्रतीक असतो. तो घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो. दिव्यांची स्थान. तेलांचा किंवा तुपांचा दिवा नेहमी देवांच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या हाताला असावा. दिवा कधीही भिजू नये याची काळजी घ्यावी. देवांची सावली. देवघरातील मूर्ती किंवा फोटो अशा प्रमाणे ठेवावेत की त्यांची सावली एकमेकांवर पडणार नाहीत. सावली पडणे हे ऊर्जेच्या प्रवाहातील अडथळा म्हटला जातो. उग्र देवतांच्या प्रतिमा. ज्या देवतांची रूपे उग्र आहेत, उदाहरणार्थ काली माता, महिषासुरमर्दिनी माता, त्यांच्या प्रतिमा देवाऱ्यात ठेवण्याऐवजी सात्विक आणि शांत रूपातील प्रतिमा ठेवाव्यात. देवांचे घंटीची जागा. देवघरातील घंटी नेहमी डाव्या बाजूला ठेवावे. पूजेच्या वेळी घंटी वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि देवांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते असे मानले जाते. बाळकृष्णांची मूर्ती. बाळकृष्णांची मूर्ती ठेवताना त्यांच्यासमोर नेहमी लोणी, खडीसाखर किंवा नैवेद्याचे छोटे भांडे असावे. बाळकृष्ण हे घरातील लहान मुलांसारखे मानले जातात, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी. अन्नपूर्णा मातेची मूर्ती. अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी तांदळाच्या ढिगावर किंवा एका छोट्या वाटीत तांदूळ भरून त्यावर ठेवावे. यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. शालिग्राम आणि तुळस. जर तुमच्याकडे शालिग्राम असेल तर तो विष्णूंचे रूप मानला जातो. ग्रामांजवळ नेहमी एक ताजे तुळशीचे पान असावे. शालिग्राम कधीही विष्णूंच्या मूर्तीपेक्षा लांब ठेवू नये. निर्माल्य. शिळी फुले काढण्याची वेळ. देवघरातील आदल्या दिवसांची सुकलेली फुले किंवा निर्माण सकाळी लवकर काढून टाकावे. देवघर कधीही अस्वच्छ ठेवू नये कारण तिथे लक्ष्मीचा वास असतो. पादत्राणे आणि चपला. देवघर अशा ठिकाणी नसावे जिथे लोकांच्या चपला किंवा जोडे काढले जातात. देवघरांच्या वर किंवा खाली चपलांचे कपाट कधीही नसावे. देव्हाऱ्याची उंची. देव्हारा जमिनीवर नसावा. तो अशा उंचीवर असावा की जेव्हा तुम्ही पूजेला बसाल तेव्हा देवांचे चरण तुमच्या हृदयाच्या रेषेत किंवा थोडे तर असावे. बाजूला काय नसावे. देवघर कधीही शौचालय किंवा बाथरूमला लागून भिंतीच्या नसावे. तसेच बेडरूममध्ये देवघर असल्यास झोपताना पाय देवांच्या दिशेला होणार नाहीत यांची काळजी घ्यावी. स्वच्छता आणि पवित्र. देवघरात कधीही तुटलेल्या मूर्ती, फाटलेले फोटो किंवा शेळी फुलं ठेवू नये. देवघर नेहमी लाकडी किंवा संगमरवरी असावे. सोन्या चांदीचे दागिने. सोन्या चांदीचे दागिने घालताना ते अतिप्रमाणात नसावेत की ज्यामुळे देवांचा चेहरा झाकला जाईल. देवांचे हास्य आणि डोळे स्पष्ट दिसणे मंगलदायी मानले जाते. पांढऱ्या कपड्यांचा वापर. देव्हाऱ्याच्या तळाला नेहमी पांढरा, पिवळा किंवा लाल रंगाचा स्वच्छ सुती कापड अंतरावर काळा किंवा गडद निळा रंग देव्हाऱ्यात वापरणे टाळावे. देवांचे तोंड कोणत्या दिशेला असावे. देवघरातील मूर्तीचे तोंड कधीही एकमेकांकडे नसावे. सर्व देवांचे तोंड समोरच्या दिशेला भक्तांकडे असावे. यामुळे घरात सुसंवाद राहतो. पूजेचे आसन. नेहमी देवांची पूजा करताना जमिनीवर थेट बसू नये. लोकरीचे किंवा सुती आसन वापरावे. आसन हे शरीरातील ऊर्जा जमिनीत जाण्यापासून रोखते. अगरबत्ती आणि धूप. अगरबत्ती आणि धूप लावताना ती देवांच्या उजव्या बाजूला लावावी. शक्य असल्यास बांबू विरहित अगरबत्ती किंवा धूप वापरावा.
कारण शास्त्रानुसार बांबू जाळणे अशुभ मानले जाते. फोटो फ्रेमची स्थिती: जर तुम्ही देवांचे फोटो लावले असतील तर ते भिंतीला थोडे झुकलेले नसावे, तर अगदी सरळ असावेत. फोटो फ्रेमची काच फुटलेली असल्यास ती त्वरित बदलावी. तांब्यांचा वापर: देवघरातील ताट, पळी, पंचामृत हे शक्यतो तांब्याची असावीत. तांबे हे पवित्र धातू मानले जाते आणि ते सकारात्मक लहरी लवकरच ग्रहण करते. विष्णू आणि लक्ष्मी: विष्णू आणि लक्ष्मी फोटो लावताना तो नेहमी भगवान विष्णूंच्या उजव्या बाजूला असावा. लक्ष्मी ही विष्णूंची शक्ती आहे, त्यामुळे त्यांना एकत्र ठेवणे समृद्धीसाठी उत्तम असते. पायरीची पद्धत: जर देवाला मोठा असेल तर सर्वात वरच्या पायरीवर कुलदेवता, मधल्या पायरीवर इतर प्रमुख देव आणि सर्वात खालच्या पायरीवर वाहन किंवा सेवक असावे. देवघरातील पडदा: रात्री झोपताना देवघरांसमोर एक छोटा पडदा लावावा. जसे आपण विश्रांत घेतो तसेच देवांची विश्रांतीची वेळ असते, अशी भावना यामागे आहे. पाण्याचे भांडे: देवघरात तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि ती रोज सकाळी बदलावे. जुने पाणी झाडांना टाकावे. हे पाणी घरातील नकारात्मकता शोषून घेते. नामजप आणि शांतता: देवघरांच्या ठिकाणी मोबाईल वापरणे किंवा मोठ्या आवाजात बोलणे टाळावे. तिथे किमान 5 मिनिटे बसून शांतपणे नामजप केल्यास देवघर जागृत होते. मूर्तीचे पाय आणि डोळे: देवघरात मूर्ती ठेवताना अशा प्रकारे ठेवा की पूजा करताना तुमचे लक्ष देवांच्या चरणांकडे असेल आणि डोळ्यांकडे सहज जाईल. मूर्तींची दृष्टी खालच्या दिशेला नसावी. एकाच ठिकाणी 2 देव्हारे: एकाच घरात 2 वेगळी देवघरे नसावीत. यामुळे ऊर्जेचे विभाजन होते आणि घरातील सदस्यांमध्ये मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. दक्षिणाभिमुख मूर्ती: कधीही देवांचे तोंड दक्षिण दिशेला करू नका. दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. देवांचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे असावे सर्वोत्तम मानले जाते. देवांचे शास्त्रोक्त: काही देवतांच्या हातात शस्त्रे असतात. अशा मूर्ती ठेवताना शस्त्रांचे टोक घराच्या मुख्य दरवाजाकडे किंवा खिडकीकडे नसावे, ते सुरक्षितरित्या मांडलेले असावेत. जुन्या मूर्तींचे काय करावे: जर तुम्ही नवीन मूर्ती आणली असेल तर जुन्या मूर्तीला कोपऱ्यात टाकून देऊ नका. तिचे वाहत्या पाण्यात किंवा विहिरीत शास्त्रोक्त विसर्जन करा किंवा कोणा गरजूंना द्यावे. देवांच्या मागे आरसा नसावा. देवघराच्या पाठीमागे किंवा देवांच्या अगदी समोर आरसा लावू नका. आरशामुळे ऊर्जेचे परावर्तन होते, जे पूजेच्या वेळी एकाग्रतेत अडथळा आणू शकते. फुलांची मांडणी: देवाला वाहिलेले फूल नेहमी देवांच्या चरणांशी किंवा डोक्यावर असावेत, तिकडे विखुरलेली नसावीत. तसेच प्लॅस्टिकची किंवा कागदी फुले देवघरात कधीही वापर करू नका. रांगोळीचे महत्त्व: देवघरांसमोर रोज किमान एक छोटी रांगोळी किंवा स्वस्तिक काढावे. रांगोळी ही देवतांच्या स्वागताचे प्रतीक मानले जाते. मंत्रांचे लेखन: देवघरांच्या भिंतीवर किंवा चौकटीवर शुभ लाभ, ओम किंवा यांसारखी शुभचिन्हे असावेत. यामुळे देवघरांचे पावित्र्य वाढते. नैवेद्याचे भांडे: देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर ते भांडे लगेच तिथून उचलून घ्यावेत. रिकामे भांडे देवघरांसमोर बराच वेळ ठेवू नये. पूर्वजांचे फोटो: हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. मृत पूर्वजांचे फोटो कधीही देव्हाऱ्यात किंवा देवांच्या शेजारी ठेवू नका. दक्षिण भिंतीवर स्वतंत्र लावावेत. पूजेच्या साहित्याची मांडणी: पूजेचे साहित्य हळदी, कुंकू, अक्षता, अत्तर हे देवांच्या उजव्या हाताला ठेवावे, तर पूजेचे पाणी आणि अभिषेक पात्र डाव्या बाजूला ठेवावे. देवघराखालील जागा: देवघराच्या खालच्या कप्प्यात किंवा ड्रॉवरमध्ये कधीही कचरा, जुनी कागदपत्रे किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नका. तिथे फक्त पूजेची पुस्तके, कापूस किंवा वाती ठेवाव्यात. शंखाचे पाणी: देवघरातील शंखात रोज पाणी भरून ठेवावे. सकाळी पूजा करताना ते पाणी संपूर्ण घरावर शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. गंध लावण्याची पद्धत: देवाला नेहमी गंध लावताना तो नेहमी अनामिकतेचा वापर करून लावावा. गंध लावताना देवांचा चेहरा पुसट होणार नाही, याची काळजी घ्यावी. तुळशीच्या माळेचा वापर: विष्णू किंवा कृष्णाच्या मूर्तीला नेहमी तुळशी माळ अर्पण करावी. यामुळे देवघरात सात्विकता टिकून राहते.
शंकराला तुळस अर्पण करू नये. देवघरातील प्रकाश देवघरात छोटासा 0 बल्ब चालू ठेवावा. देवघरात अंधार नसावा, जेणेकरून तिथे सतत चैतन्य टिकून राहील. मूर्तीचा अभिषेक शक्य असल्यास दररोज किंवा प्रत्येक गुरुवारी सोमवारी मूर्तींना पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा आणि त्यानंतर मऊ कपड्याने पुसून कोरडी करावेत. छतांची उंची देवघरांची छाती घुमट आकार किंवा त्रिकोणी असावे. सपाट छतापेक्षा गुंठाकार छतातून वैश्विक ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे प्रवाहित होते. कृतज्ञता आणि प्रार्थना. सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे केवळ मूर्ती मांडून चालत नाही, तर रोज किमान 2 मिनिटे डोळे मिटवून देवांचे आभार मानावेत. तुमची भक्ती हीच देवघराची खरी शोभा आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे 51 नियम केवळ माहिती नाही, तर ती एक सकारात्मक जीवनशैली आहे. यातील कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही आजपासून कोणत्या नियमाला बदल करत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप 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 सारे आभार आणि धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. धन्यवाद.